FM 102.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. रात्रीचे 7:30 होत आहेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी किशोर राऊत आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आता ऐकूया तूर आणि सोयाबीन पीक लागवडीचे अनुभव याविषयी ज्ञानेश्वर पंढरी झाडे, राहणार जवळा बुजुर्ग, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा यांची प्रकाश नावकार यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, किसान वाणी कार्यक्रमात आपण अनेक शेतकरी बांधवांच्या मुलाखती घेत असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे पिकं असतात, त्यांचे वेगवेगळे अनुभव आपण ऐकत असतो. प्रत्येक शेतकरी वेगवेगळे प्रयोग करत असतो, त्यातून त्यांना वेगवेगळे प्रेरणा मिळत असते. शेती म्हणजे एक दुसरी प्रयोगशाळाच आहे असं म्हणायला हरकत नाही. शेतामध्ये जी पिकं लावल्या जातात त्याचं निरीक्षण केलं जातं, त्याच्यावरती मागच्या वर्षी आलेला अनुभव काय आहे आणि पुढे आपल्याला काय करायचे याची दिशा ठरवली जाते. त्याच्यानुसारच आपण आपल्या पेरणीची दिशा आखतो आणि त्यानुसार कार्यक्रम आपला चालू राहतो. तर आज आम्हाला भेटलेले आहेत ज्ञानेश्वर पंढरी झाडे, राहणार जवळा बुजुर्ग, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा. तर हे एक शेतकरी आहेत आणि ते सोयाबीन आणि तुरीची लागवड करतात. तर बोलूया त्यांच्यासोबत आणि जाणून घेऊया त्यांच्या सोयाबीन आणि तूर लागवडीच्या संदर्भात. नमस्कार ज्ञानेश्वर भाऊ. नमस्कार. ज्ञानेश्वर भाऊ, मला सांगा की तुम्ही तूर आणि सोयाबीनची लागवड करत असता, हो, तर बरेच दिवसापासून ते लागवड करत असता. तर तुम्हाला तूर आणि सोयाबीन लावावं हे पीक का बरं वाटते? ते वेळेवर बी येते हम्म, हम्म, हम्म. आणि शिवाय 2 पिकं घेतल्या जातात. हो, बरोबर आहे. सोपं सुद्धा आहे. हा, सोपं सुद्धा आहे. म्हणूनच तुम्ही या पिकाची निवड केली हा, आहे. या पिकाची निवड केलेली आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. तर ज्ञानेश्वर भाऊ, आता आपण पाहतो की आपल्या इकडे पहिले कपाशी पेरत होते. हो, तर कपाशी सुद्धा आपल्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पेरलं जायचे. हो. त्यावेळेस सोयाबीन हे नव्हतंच. नाही, सोयाबीन नव्हतंच. सारी इकडे कपाशी होती हं. आणि कपाशीसोबत त्यावेळेचा जो म्हणजे आपल्या आजोबाच्या वेळेचा जो पीक पॅटर्न होता हो, तो वेगळाच होता. हो, त्यावेळेस कपाशी, तूर, त्याच्यानंतर ज्वारीची एक लाईन, ज्वारी, हो, उडीद मूग असं उडीद काही मूग, असायचं. हा. परंतु आता सर्व पॅटर्न बदलला. हो. सोयाबीन आणि तूरच जास्तीत जास्त लोक सोयाबीन, पेरतात. तूर. आता ते सोयाबीन तूर पेरतात हे बरोबर आहे, पण आता सोयाबीन कधी कधी पाणी पाऊस असला तर कमी येते, कधी जास्त येते. हो, कधी जास्त येते. तर मला सांगा की सोयाबीन पेरण्याआधी शेतीची कशी तयारी करता तुम्ही? पेरणीची तयारी अशी करतो की एकरी 30 किलो बियाणे वापरतो हां 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 बरं एकराला. बरं 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 बरं. आणि नांगरणी वगैरे करता का सुरुवातीला मग? हो, नांगरटी करतो. बरं आणि शिवाय वाई सुद्धा देतो. बरं बरं. मग रासायनिक खतं पण देता का पेरणीच्या वेळेस? हो, रासायनिक खतेही देतो. बरं. आता शेणखत सोडलं हां 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 तर फारच शेतीसाठी चांगलं आहे. हो हो, बरोबर आहे, बरोबर आहे. पण आता आजकाल शेणखताची फार कमतरता हा, आहे. आजकाल बरं. आता मला सांगा की हे झालं पेरण्याबद्दल. तर मग पेरणं झाल्यानंतर तुम्ही जे सोयाबीन आणि तूर निघते तर त्याला डवरणी वगैरे देता की ट्रॅक्टरनंच डवरता किंवा डवरतच ना का फवारेच मारता, त्याबद्दल सांगा ना. नाही, तर आम्ही डवरे देतो बरं आणि फवारणी करतो. बरं बरं. म्हणजे दोन्ही गोष्टी तुम्ही करता. हा, दोन्ही गोष्टी करतो. बरं. पूर्ण फवारे किती देतात? तणनाशकाचे देता की? तणनाशकाचे 2 फवारे देतो बरं. आणि फुलपातं धरावं म्हणून त्याचे 2 फवारे देतो. असं असं.
म्हणजे दोन्ही गोष्टी करता. हा दोन्ही गोष्टी तण करतो. नियंत्रण प्लस पिकासाठी पण करता. हो हो बरं. मग आता यावेळेस जे तुमचं सोयाबीन आहे तर यावेळेस सोयाबीन चांगलं बसलं होतं का? हो यावेळेस सोयाबीन मस्त चांगलं बसलं होतं. बरं बरं. तूर पण चांगली आहे का तुमची हा आता? तुरी पण चांगल्या आहेत. बरोबर. मग यावेळी आता जे तूर आहे सध्या फुलावर अवस्थेत असेल बहुतेक. हा फुलावर आहे. मग त्याच्यावर अळी वगैरे आली का? नाही अळी वगैरे नाही आहे. बरं. मग त्याला पाणी देण्याचं काम पडलं का यंदा? नाही पाणी देण्याचं काम काही पडलं नाही यंदा, कारण पाणी भरपूर आहे आणि ओलही सुद्धा भरपूर आहे यंदा. हो बरोबर आहे. हा, यावर्षी सुद्धा ओल भरपूर आहे. हां हां हां. मला असं वाटतं हे काम फार मोठं शेतकऱ्याचं टळलेलं आहे. हो कारण यावेळेस जो पाऊस आलेला आहे हो तर त्या पावसामुळे अनेक शेतकरी बांधवांना पाणी देण्याचं कामच पडलं नाही आणि सर्वांना आराम मिळाला. हो नाहीतर खूप धांदल झालीच ती हा दांडत त्यावेळेस. झाली असती. हां. तर अतिशय चांगली गोष्ट झाली यावेळेस पाऊस वेळेवर आल्यामुळे. हो तर ज्ञानेश्वर मला सांगा की तुम्ही तुरीवर सुद्धा फवार वगैरे मारता का? हो तुरीवर फवारे खूप मारतो ना. बरं. आणि तुरीवर शेंगा आल्यानंतर काही फवारे असतात का तुमचे? हो शेंगा आल्यावर फवारे असतात. बरं आम्ही 3 ते 4 फवारे करतो, बरं बरं. कारण आभाळ जर आलं तर फुलोर जाते. हो फुलोर तुरीला 5 ते 7 बार असतात. हो हो हो. तर आता पापडी धरलेली आहे समजा, आता शेंगा येतात समजा 8 दिवसानं. त्यावेळेस फवारा वेळेवर फवारा मारणे. तर अशा प्रकारे तुरीची जर हे केली तर चांगलं उत्पादन हा येते. चांगलं उत्पादन येते. बरं आता ज्ञानेश्वर मला सांगा की आता मार्केटमध्ये आपण पाहतो की बऱ्याच दिवसापासून तुरीच्या शेंगा आलेल्या आहेत. तर हा. ह्या कधी लावलेल्या आहेत काही तुम्हाला सांगता येतील का? ह्या मार्केटला जे आलेले आहेत ते पहिली जसं आता त्याला उन्हाळी समजा पेर म्हणतात, नाही तर लवकर केलेली पेर म्हणतात. हां हां हां. बरोबर आहे. म्हणजे उन्हाळ्यातच ह्यांनी पेरलेलं आहे. हा, हा. खालच्या पाण्यावर खालच्या पेरलेलं आहे. पाण्या म्हणूनच कारण आपल्या तुरी अजून म्हणजे त्याला गाठे सुद्धा आलेले नसतात. म्हणजे त्याच्या अगोदर ह्या शेंगा मार्केटमध्ये आलेल्या हो असतात हो 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 आणि त्याची चव सुद्धा फारशी लागत नाही. नाही जे चव आपल्या फार लागत नाही, जे आपल्या तुरीच्या शेंगा असतात त्यांची नाही. खूप चवदार लागते. चवदार लागते. म्हणजे भाजी सुद्धा याची टेस्टी लागते. नाही भाजी हां. तर 2-3 वेळा म्हणजे बघायला मिळाल्या आहेत. हा अजूनही येतच आहेत समजा तुरीच्या हो, शेंगा, परंतु त्या एवढ्या विशेष लागत नाहीत. तर मला ज्ञानेश्वर बस सांगा की ही जे तुम्ही शेती करता तर त्यामध्ये तुम्हाला कोणी मदत करते का? घरची मंडळी मदत करते का? हा घरची मंडळी सुद्धा सर्व मदत करतात. बरं बरं. तर तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे? कुटुंबात मी एकटाच आहे बरं. आणि माझी मिसेस आहे. बरं बरं. तर त्यातही शेती कामात हातभार लावतात का? हा शेती कामात हात लावतात. बरं. तुम्हाला भाऊ वगैरे आहे का मग? नाही भाऊ वगैरे नाही. बरं बरं. आता मला सांगा की मागच्या वर्षीच्या पेक्षा या वर्षीचं तुमचं पीक कसं आहे? मागच्या वर्षीच्या पेक्षा यावेळेस पीक चांगलं आहे. बरं. ज्ञानेश्वर भाऊ आता हे जे तुरीचं पीक आहे तर हे साधारणतः फवारे वगैरे दिले त्याच्यानंतर तुम्ही मशागत केली, आता सोंगणीची वेळ आली समजा, तर तुम्हाला किती उत्पादन होते त्याबद्दल काही सांगता येईल का? हो सांगतो ना. एकरी हम्म, 6 ते 7 क्विंटल हम्म, हम्म, एकरी हम्म, हम्म. आम्ही पीक घेतो. अरे वा, चांगली गोष्ट आहे. म्हणजे एवढी सारी मेहनत करून फवारे वगैरे देऊन त्याच्यानंतर आंतरमशागत घेऊन तुम्हाला एवढं पीक होते, हो चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला चांगल्यापैकी उत्पादन मिळते असं म्हणायला हरकत नाही. हो बरं. ज्ञानेश्वर मला सांगा का शेती आता तुम्ही करतच आहात, पण त्याला काही जोडधंदा पण आहे का तुम्हाला? हो जोडधंदा मी प्रसादाचा धंदा करतो. बरं बरं. तो धंदा कुठे करता मग? मी शेगावला मंदिराजवळ. बरं बरं. मग शेगावला तर खूप गर्दी असते, मग त्या ठिकाणी तुम्हाला दुकान लावायची जागा मिळते का? फिरस्ती असते. फिरस्ती म्हणजे कसं असते तुमचं नेमकं? नेमका म्हणजे फिरणं मंदिराजवळ. हां हां. स्वतः दुकान नाही माझं. बरं बरं. पिशवी हातामध्ये घ्यायची, माल भरायचा, बरं बरं. म्हणजे माल त्याच्यामध्ये हे करायचा हां हां. आणि फिरत राहायचं. असं 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 असं.
मग तुमचा धंदा वगैरे होते का बऱ्यापैकी? हो, धंदा बऱ्यापैकी होती. असं असं. कारण माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की घर भागते त्याच्यामध्ये. बरं बरं बरं. हा म्हणजे तर साईड बिझनेस हा, तुम्हाला आहे, हा, सोबत शेती पण आहे. शेती पण आहे. दोन्ही गोष्टी तुम्हाला दोन्ही करता येतात. गोष्टी. हो. ज्ञानेश्वर भाऊ, मला सांगा की आता हा जो व्यवसाय हा चलता फिरता व्यवसाय आहे तुमचा, हो. तर मग हा व्यवसाय करावा किंवा या व्यवसायाकडे झेप घ्यावी, तर हे तुम्हाला कसं सुचलं त्याबद्दल सांगा ना. खूप वर्ष झाले हम्म, मी फिरत होतो. हम्म, हम्म, ताई शेगावला असते. हम्म, ताई शेगावला असते हम्म, आणि ताईनेच मला हा व्यवसाय सांगितला हम्म, हम्म, की हा व्यवसाय कर म्हणून तू. हम्म. बरं. मग आता तुम्ही त्या ठिकाणी एखादं दुकान म्हणजे छोटीशी जागा वगैरे शोधत नाही का त्या ठिकाणी बसण्याकरता नाही किंवा? नाही नाही, जागा वगैरे मी शोधत नाही. बरं. कारण हम्म, जागा पाहूनच राहिलो. बरं. जागा जसं पाहूनच राहिलो. हम्म, भाड्यानं दुकान घेता येते. हम्म, हम्म. भाड्यानेही दुकान घेता येते. बरोबर आहे. जागा भेटली समजा, भेटल्यानंतर समजा. हम्म, हम्म, हम्म. बरोबर आहे. बरं. मग तुम्ही प्रसाद व्यतिरिक्त काही विकता का फक्त नुसतं प्रसाद विकता? नाही, प्रसादच विकतो मी. बरं बरं बरं. प्रसाद विकता. हं. बरं. बरं ज्ञानेश्वर भाऊ, मला सांगा की आता तुम्ही हा व्यवसाय करतात, तर तुम्ही हा प्रसाद ठोकमधून आणता विकत की कुठून आणता? ठोकमधून आणतो विकत. बरं. मग त्यांच्या मग घरी पुड्या वगैरे बनवायच्या का? हा, पुड्या वगैरे बनवायच्या घरी हम्म, हम्म. आणि पन्नी आणायची हां हां. आणि पुड्या भरायच्या. बरं. मग त्या पुड्या 10-10 रुपयाला विकायच्या? हो, 10-10 रुपयाला, 5-5 रुपयाला हां हां. विकायच्या. बरं बरं बरं. चालेल चालेल. हं. मग शेतीसोबत हा जोड व्यवसाय तुम्ही करता? हा, शेतीसोबत हा व्यवसाय करतो. मग जर समजा आपल्या शेतामध्ये काम नसलं तर मग मजुरीचं सुद्धा तुम्ही काम करता? हा, मजुरीचे काम करतो. बरं बरं. मग तुम्हाला कोणकोणते कामं येतात शेतातले? शेतीतले सर्व कामं येतात. हो का? हो. बरं बरं. मग मग तुम्ही इकडे प्रसादाला कधी जाता आणि शेती काम कधी जाता, असं काही आहे का? नाही, मला काम नसलं हां. तर मी प्रसाद विकायला जातो. हम्म, हम्म. बरं. आ- तर 4 महिने तर उन्हाळ्यामध्ये मी प्रसादच विकतो. हम्म, हम्म. बरोबर. 4 महिने. हां हां. तर आता पावसाळ्यापर्यंत. बरं. पावसाळा लागल्यानंतर मग शेतीचेच कामं चालतात इकडे. हम्म, हम्म, हम्म. बरं. मग शेतीचे कामं लागले की मग काही तिकडे प्रसाद विकायला मी काही जात नाही मग. हम्म, हम्म, हम्म. असं असं कारण इकडेच कामं शेतीचे भरपूर येतात. भरपूर हां. राहतात. आणि मजुरी सुद्धा भरपूर मिळते. हा, मजुरी भरपूर मिळते. बरोबर आहे. मग तुम्हाला फवारणीचं काम सुद्धा जमत असेल हा, किंवा फवारणीचे काम डवरणी जमते. वगैरे? हो हो हो. बरं बरं. तुम्ही ज्ञानेश्वर भाऊ, मला सांगा की आता हे तर आहेच, पण प्रत्येकाला असं वाटतं की आपण पुढे जावं, प्रत्येकाला आशा असते की आपल्या ह्याच्या जीवनामधून पुढे गेलेलं केव्हाही चांगलं. तर तुमची अशी भविष्यातली काही इच्छा आकांक्षा आहे का पुढे जाण्याची? हा, आता आपल्याला मनाची इच्छा असते की पुढे जावं म्हणून. हम्म, पण आता भगवंत काय साथ देते आपल्याला. हम्म, 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 हम्म. बरं बरं. म्हणजे भगवंताच्या संपर्कात असल्यामुळे भगवंताचं ध्यान आहे तुमचं. हा, जसं आपल्या हाती आपलं जीवन घडवणं आहे. हम्म, हम्म. आपल्या हाती जीवन घडवणं असं असते. हम्म, हम्म. बरोबर आहे. नक्कीच तुम्हाला जे काही तुमची इच्छा असेल ते भगवंत नक्की पूर्ण करेल अशी या ठिकाणी आपण आशा करूया. हा. कारण तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला जी माहिती दिली शेतमजुरी संदर्भात, शेती संदर्भात आणि तुमच्या छोट्या व्यवसाया संदर्भात, हो. त्याबद्दल अकोला आकाशवाणीतर्फे आणि जे शेतकरी बांधव आपल्याला ऐकत आहेत त्यांच्यातर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. आताच आपण तूर आणि सोयाबीन पीक लागवडीचे अनुभव याविषयी ज्ञानेश्वर पंढरी झाडे, राहणार जवळा बुजुर्ग, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा यांची प्रकाश नावकार यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आता ऐकूया मूलस्थानी जलसंधारण याविषयीचा हा संवाद. यामध्ये सहभागी झाले आहेत किशोर राऊत, प्रकाश नावकार आणि किशोर कुकडे.
बरं यानं आणलं मले. हा म्हणे आज चांगली माहिती देऊ राहिला म्हणे मूलस्थानी जलसंधारण कसं करावं. तर चाल म्हणे. तर मग मी आलो याच्यासोबत. तर लय कामाची माहिती आणली म्हणे त्यानं. अरे भावरा, ओ भावरा, हे पाय ना मशीन काय बुक बुक करू राहिली, काय समजून नाही राहता मला. तर धाक पडला बा आता हे कसं काय दिळ्याकर ओलीत करा काय करा. आता लेका तरी तर लय पाणी आलं. काय गड्या आता तुला किती खेप सांगा हे कुत्रं सांगा आणि तू काय सांगतो मला ध्यानच नाही राहत. हे कुत्र्यावरच ध्यान जाते. अरे हे कुत्रं लय महत्वाचं आहे. त्यानंतर याच्या इकडे वेगळ्या नजरेनं पाहायला पाहिजे ते. बरं घरी बांधून ठेवत जाणार आले अरे ते बरं आता इतक्या खेप आलं तुला काही त्रास झाला का त्याचा, काही तो अंगात भुकलं का? हा? गोल गोल हिंटेले का? मग हिंटे फक्त ते, दुसरं काहीच करत नाही. मग तुला ध्यान बाकी त्या कुत्र्यावरच ते गळा मा. हे तुला का बे लय चांगला आहे गड्या. अरे बाबा कसं आहे की ते डसलं की बोंबीत घ्या लागतात ना रे. लस दिलाय का तुया त्याला? अरे मग लसी व्हायला ना त्याला देऊन 2 दिल्या लसा. असं हो काय. आता या पाण्याचा इशे काढला. एक तर तू आपण काय करतो, आपण हिशोब धरत नाही पाणी किती काय काय आणि मग करतो पुरील काय. बरं मला तू सांग, आता त्या बोरात अंदरला आपण पाणी मोजेल आहे का, किती हे आहे ते काय? पाणी पडलं चांगलं मिळालं आता जमते आपलं कारभार. हां आता आपल्या गावात तर पहिली गोष्ट कोणाचं ओलीतच नाही. हो हो बरोबर आहे. कारण आपली शेती जास्तीत जास्त कोरडू आहे. हो आणि तू त्याच्यात आहे तर कसं तरी दुगधाक चालू आहे. पण याच्यापेक्षा भारी विषय हो ना. कसा तर ग्रामीण भागाचा आपला जर चांगला विकास व्हायचा असेल तर त्याच्यासाठी जे पडणारा पाऊस आहे तर तो जो पाऊस आहे तो जमिनीच्या क्षेत्राबाहेर वाहून गेला पाहिजे नाही. आणि त्याच्यासोबत आपली माती वाहून नाही गेली पाहिजे. म्हणजे काय होईल, शेतीतली उत्पादकता जी आहे ती आपली टिकून राहील. म्हणजे जमिनीची धूप रोखून जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरवायचा विचार आपण केला पाहिजे. केदवा काय मेळ बसते. आता मी सांगू राहिलं माझ्या सध्याचं याचं काय करला ते तू गेला पुढे टोकाले. तेच सांगू आता पाय ना ते येईल कसे मना टाकू राहिले. सांगू राहिला ना तुला सांगतो ना तेच. आता तुझ्या वावरात जर समजा राखणीले भुईमुंग आला आणि तुले कुत्रं पाहिजे तर कुत्रं तुले 6 महिने 7 महिने अगोदरपासून लहान पिल्लू आणून ते लोक मोठं करा लागेल का? ते एवढंसं पिल्लूच राखणीला नेशील काय? म्हणजे याले म्हणतात की ताण लागल्यावर ईर खणणे. आता मला सांग, जे तुम्हाला आधी नियोजन करायचं होतं या पिकाचं, तुम्ही आता म्हणता हे पाणी पुरील का? पाणी काय जादू नाही येते का त्याच्यात? तर पाण्याची जादू करायसाठी तुम्हाला काय करावं लागेल, उन्हाळ्यात जागृत राहावं लागेल. आता मला सांग, जून महिन्यात पाणी पडल्यावर लोक ऐकतील का तुझ्या म्हटल्यानं? तू वावरात दुसरं कोणतं काम करू शकशील काय? नाही. मग आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी कधी करावं लागतील? त्याला उन्हाळ्यातच करावं लागतील. काय म्हणणं बरोबर आहे. हा पण आता तू आता शाश्वत पाण्याची गोष्ट करू राहिला. मी कायची गोष्ट करू राहिलो? शाश्वत पाण्याची. आणि जे शाश्वत आहे त्याचंच काम आपण केलं पाहिजे. तात्पुरतं भागोभागी थोडी चालणार आहे. आता मला तू सांग की आता उतारायला आळवी पेरणी करतो म्हणतो, आता मा वावर आहे असं लंब शिल्लक. हा आता तू सांग, असं जर मॅन करत बसलं तर किती भारी जाईल ते. अरे बाबा, हवामान बदलाची जी परिस्थिती आहे, म्हणजे जो पावसाचा लहरीपणा आपण म्हणतो की एकाच वेळी जास्त पाऊस पडणे, पावसाचा खंड जाणे, ह्या ज्या गोष्टी वाढून राहिल्या, तर याले उत्तर आपल्यावर शेतकऱ्याजवळ काय आहे? तर हे जे विकासात्मक कामं आहेत यासोबत उपचार आणि जास्तीत जास्त पावसाच्या पाण्याचे संधारण करून पीक संगोपन वाढी करता त्याचा जागच्या जागेवरच उपयोग झाला पाहिजे. मग या दृष्टीने जर आपल्याला एक महत्त्वाचं काम करावं लागेल की फक्त आपलं वावर नाही तर उताराच्या पडीक जमिनीवर चर खोदून वृक्ष लागवड करणे हे सगळ्यात पहिला टप्पा. दुसरी समपातळी मशागत करणे, तसेच जैविक बांध घालणे. आणि तिसरं मूलस्थानी जलसंधारणाचा अवलंब करणे. पाणी साठ्यासाठी शेततळे, गावतळे, पाझर तलाव इत्यादी तयार करणे. आता ऐकून घे फक्त मुद्देम आले. आणि कोरडू पिकाकरिता संरक्षित सिंचनाचा वापर करणे. आता मी ही पंचसूत्री जे तुला सांगितली तर त्याचं मी थोडक्यात सांगतो तुला. आता पण मी सांगतो हे जैविक काय बांध आहे, बांध तर ऐकेलं पण जैविक बांध काय भानकड आहे सांगतो ना मी तुला. समपातळी मशागत करणे आणि जैविक बांध. समपातळी मशागत करणे म्हणजे कशी की आता तुमचं जे शेत आहे तर त्या शेताला आता सगळ्यात महत्त्वाचं पहिले याच्या अगोदर एक समजून घ्यायला, मूलस्थानी जलसंधारण पद्धतीचा अवलंब करणे. मूलस्थानी म्हणजे काय? मूलस्थान म्हणजे आता तू अकोल्यात हिंट, मग अकोल्यात आहेस काय? खिरपुरीचा आहेस. मूलस्थान तुझं कोणतं आहे? खिरपुरी आहे. मग आता पावसाचा थेंब जो आला, समजा वरून पाऊस पडला, तो पाऊस कुठे पडणार आहे? ज्याची जागा आहे तती. मग तो ततीच मुरला पाहिजे. म्हणजे ज्या जागेसाठी तो टपकला त्याच ठिकाणी तो मुरला पाहिजे. त्याले काय म्हणतो आपण? मूलस्थानी. म्हणजे ज्या जागेसाठी आला. पण आपल्या इकडे होते काय की आपण त्याची काही तयारी करेल नसते, असं बद पाऊस पडते आणि तो वाहून जाते. मग तो मूलस्थानी मुरला काय
मूलस्थानी म्हणजे ज्या ठिकाणी थेंब पडला त्या ठिकाणी जास्तीत जास्त पाणी साठवल्या गेलं पाहिजे, त्याला म्हणतात मूलस्थानी जलसंधारण. हां बरोबर आहे. मग आता मूलस्थानी जलसंधारणासाठी काय करावं लागेल तुम्हाला, की समपातळी चर काढा लागतील तुम्हाला. समपातळी म्हणजे काय, ते एका पातळीवरचे बिंदू घ्यायचे, तर त्याची एक वेगळी पद्धत असते, त्याची रेषा आखायची आणि तेथे चर खोद्याचा. बरेचसे आपण काय करू शकतो की बा हे चर जे आहेत ते आपण पिकाऊ जमिनीवर करत नाही, या पडीक जमिनीवर हे चर घालू शकतो, त्याच्यात झाडं लागवड करू शकतो. त्याच्यानंतर मूलस्थानी जलसंधारणमध्ये आपण काय करू शकतो, कंटूर बांध काढू शकतो. त्याच्यानंतर कंटूर बांध म्हणजे काय, तर एका टप्प्यात जमिनीच्या उतारानुसार आपण जर ते बांध घातले आणि त्या बांधाचं पाणी जर असं शांततेत त्या बांधाला पाणी लागेल आणि ते पाणी हळूवार आपल्या शेतातून बाहेर पडेल आणि बाहेर पडणारे पाणी आपण काय करायला पाहिजे, शेततळे गावतळे याच्यात ते सोडायला पाहिजे. म्हणजे काय होईल, थांबे करून टाकले ते नाही, हा म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण त्याला अडवलं पाहिजे. पहिले तर सगळ्यात महत्वाचं उताराला आडवी पेरणी केली. उताराला आडवी पेरणी केली, कंटूर बांध घातले, बांध घातल्यानंतर उरलेलं पाणी आपण शेततळ्यात सोडलं. आता ज्या ठिकाणी पाणी जमिनीत खूप मोठ्या प्रमाणात मुरते त्या ठिकाणी तलाव जो आहे तो पाणी जमिनीत साठवण्यासाठी उपयोगात येईल. म्हणजे तलावात आलेलं पाणी पुन्हा जमिनीत जाईल, म्हणजे काय होईल, जमिनीची पातळी वाढेल. म्हणजे काय होईल की तर मग त्याच्यात जर पातळीत वाढ झाली तर त्याच्यात पुढे त्याचा फायदा होईल. आता त्याच्यात जर तुम्ही जमिनीत पाणी साठवलंच नाही, पाणी वारेमाप वाहून जाऊ दिलं, तर मग त्याच्यात तुम्हाला फायदा होईल काय, नाही. मग उताराला आडवी पेरणी, जलसंधारणाच्या सरी, उभ्या पिकात ठराविक ओळीनंतर सरी काढणे म्हणजे खंड गेला तर, ह्या सगळ्या पद्धती, रुंद सरीवरंबा पद्धती, या सगळ्या पद्धतीचा जर अवलंब केला तर सगळ्यात जास्त काय होईल, मूलस्थानी जलसंधारण होईल. म्हणजे याच्यासोबत वाहून जाणारी जी माती आहे, सुपीक माती, ते पण आपल्या शेतातच थांबेल. बाप रे बाप, हे सर म्हणजे असं म्हण की हे म्हणजे पुरा रोगाचा समूळ नाश करणारी औषधी आहे, जडीबुटी आहे. पण कसं आहे, आता सारं भारोळ तुला एक खट्टा सांगू शकत नाही ना, मी तुला सार सांगितला त्याचा. हो बरोबर आहे म्हणणं. म्हणजे यातला एक एक जर आपण हिशोब घेतला तर आपल्याला साधारण असं पारावर म्हण, कुटी म्हण, अर्धा घंटा एका विषयावर चर्चा करावं लागेल. मग कारण हे लय मोठा आहे ना, पोतीच आहे तर. हा, पण एक नक्की आहे की आपल्या शेतातून जेवढं कमी पाणी आणि कमी माती वाहून जाईल तेवढा आपला फायदा होईल, एवढं नक्की खुणगाठ बांधा लागेल. असं म्हणजे आपलं शेत जे आहे एक प्रकारचा पाणलोटच बनवावं लागेल आपल्याला. हा, तर त्या पाणलोटाचं आपल्याला नियोजन करावं लागेल. नियोजन करून त्याच्यावर आपल्याला कामं करावं लागतील, तरच तर आपली शेती पुढच्या दृष्टीनं फायदेशीर होईल आणि शाश्वत होईल. बापरे, काय खतरनाक असते का, इकून तिकून नेलं असं वाटतं, मग कुकडे गेलं. कामाची गोष्ट आहे मग हे तर. अरे जा लागते आता. तर मी काय म्हणतो, बाकीची माहिती ज्या ऐकणी ते आपण पारावर करू ना. तू ये शांततेनं ना, यालाही घेऊन येतो, आम्ही दोघं ऐकू, आहे की. आत्ताच आपण मूलस्थानी जलसंधारण याविषयीचा हा संवाद ऐकलात. यामध्ये सहभागी झाले होते किशोर राऊत, प्रकाश नावकार आणि किशोर कुकडे. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त
और लोग भी। अरे अब पहली वाली बात कहाँ, पर अब तो सभी डाले हैं। सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं। खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं। सच है? रे बेटे एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं। हाँ। ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा। माटी से प्रेम की परंपरा है, परंपरागत खेती। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथून प्राप्त आजचं हवामान वृत्त आता जाणून घेऊया. कमाल तापमान 28.4 तर किमान तापमान 6.4 प्रखर सूर्यप्रकाश 8.3 तास. हवेचा ताशीवेग 0.5 किलोमीटर. सकाळची सापेक्ष आर्द्रता 80% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 29%. बाष्पीभवनाचा वेग 4.0 मिलीमीटर. आताच आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथून प्राप्त आजचं हवामान वृत्त जाणून घेतलं. आजच्या किसानवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. शेतकरी बंधूंनो, याचबरोबर आजच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. तेव्हा मी किशोर राऊत येथेच आपली रजा घेतो. नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आताच आपण ऐकलात. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. आताच आपण शेतकरी बांधवांचा कार्यक्रम किसानवाणी हा ऐकलात. रात्रीचे 8 वाजले आहेत.